नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो 14/8/2024 मित्रांनो हा निर्णय आलेला आहे. या ठिकाणी डेट पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी महावितरणमध्ये जो निर्णय झालेला आहे, या ठिकाणी पगारवाढ झालेली आहे. पगारवाढ आपण मागच्या 15-20 एक महिन्याखालीच झाली ती, बाकीचे जे परमनंट पदावर झाली आणि आता जी आहे जे कॉन्ट्रॅक्च्युअल सुरुवातीला जी परीक्षा घेतली जाते त्यात कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपात 3 वर्ष महावितरणमध्ये काम करायचं असतं. त्या 3 वर्षासाठीच्या पगारमध्ये सुद्धा 5,000 वाढ करण्यात आली आहे. तर प्रत्येक पदासाठी अकाउंटंट असतील, विद्युत सहाय्यक असेल, ट्रेनी इंजिनियर्स असतील, किती पगार वाढ झाली आहे, आधी किती होती, 5,000 वाढली आहे. तर मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. संपूर्ण तुम्ही पाहू शकता. तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. तर रिवाइज्ड पहिले पगार होती तुम्हाला ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी पदासाठी 22,000 पहिल्या वर्षी, आता झालेली आहे 27,000. आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सुरुवातीला पहिल्या वर्षीसाठी पगार होती 18,000, आता झालेली आहे 23,000. म्हणजे स्टायपेड पर मंथ 23,000 झालेली आहे. आता बाकी पाहू शकता. रिवाइज्ड रेट ऑफ रेम्युनरेशन म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपात तुम्हाला घेतलं जातं. विद्युत सहाय्यक असेल, अकाउंटंट असेल, ज्युनियर ॲसिस्टंट असेल, वीज सेवक असेल, सहाय्यक ज्युनियर ऑफिस ॲसिस्टंट असेल आणि सहाय्यक पिऊन असेल, या पदासाठीच्या ज्या पगारी होत्या. आणि पहिले 3 वर्ष तुमचं परीक्षा देऊन सिलेक्शन झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपात तुम्हाला काम करावं लागतं आणि 3 वर्षानंतर तुम्ही परमनंट होता. त्यामुळं नंतर परमनंटचे जे स्पेस केले आहेत ते लागू होतात. पण तत्पूर्वी तुम्हाला जे पेमेंट होतं त्याच्यात 5,000 रुपयाची वाढ झाली आहे. आणि जे परमनंट होते त्यांच्या आधी 1 महिन्याखालीच पगार वाढले आहेत त्यांच्या. तर आता पाहू आपण. पहिलं उपकेंद्रक सहाय्यकसाठी 18,000 सध्या पगार होती, आता ती होणार आहे 23,000 पहिल्या वर्षीसाठी. दुसऱ्या वर्षीसाठी होती सध्या 19,000, त्यांच्यासाठी आता 24,000 होणार आहे. तिसऱ्या वर्षीसाठी 20,000 ची 25,000 होणार आहे. अकाउंटंट या ठिकाणी ॲसिस्टंटसाठी 20,000 होती, ती 25,000 होणार आहे. आणि पहिल्या वर्षीला, दुसऱ्या वर्षी 21 होती, 26 होणार आहे. तिसऱ्या वर्षी 22 होती, 27 होणार आहे. पुन्हा ज्युनियर ॲसिस्टंट HR अकाउंट यासाठी मित्रांनो 19,000 होती पहिल्या वर्षी, तर ती पहिल्या वर्षी 24,000 होणार आहे 5ने वाढून. दुसऱ्या वर्षीची 20,000 25,000, तिसऱ्या वर्षीची 21,000 26,000. आता विद्युत अकाउंटंटच्या ज्या जागा आहेत ज्युनियर अकाउंटंट, त्याच्या आहेत 510 जागा. तरी तुम्ही जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत पूर्ण ताकद लावा, कारण 8-10 वर्ष या ठिकाणी भरत्या होत नाहीत सरळ सेवा परीक्षेच्या या ठिकाणी महावितरणमध्ये. 7-8 वर्ष झाले ही भरती येऊन. पुन्हा हे विद्युत सहाय्यकची 15,000 सुरुवातीचं पेमेंट होतं, आता 20,000 झालं आहे पहिल्या वर्षीचं. दुसऱ्या वर्षीचं 16 होतं, ते 21 झाले. 17 होतं, ते 22 झाले. त्यामुळे विद्युत सहाय्यकच्याही 5,000 प्लस जागा आहेत. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. आता शेवटची 16 ऑगस्ट तारीख होती. आता त्यानंतर लवकरच एक 8-10 दिवसात त्याचं टाईम टेबल जाहीर होण्याची शक्यता आहे या ठिकाणी महावितरण एक्झामचं. आणि पगारही वाढलेले आहे, तुम्ही पाहू शकता. वीज सेवकसाठी 6,500 होती सुरुवात, आता पहिल्या वर्षीची पगार ती 11,500. वीज सेवक दुसरं झाले आहे 7,200 ची 12,200. आणि या ठिकाणी 8,000 तिसऱ्या वर्षी होती, ती झालेली आहे 13,000. पुन्हा पाहू शकता तुम्ही. सहाय्यक ज्युनियर ऑफिस ॲसिस्टंटसाठी 15,000 होती, त्याची 20,000 झाली आहे पहिल्या वर्षी. 16,000 होती दुसऱ्या वर्षी, त्याचं 21 झालं आहे. 17 होती तिसऱ्या वर्षी, 22 झालेली आहे. सहाय्यक शिपाई म्हणजे सहाय्यक पिऊनसाठी या ठिकाणी 15ची 20 झाली आहे. दुसऱ्या वर्षी होती 16ची 21, 17ची 22,000. तर द अबाव रेट शॅल बी इफेक्टिव्ह 7/7/2024. या ठिकाणी 7/7/2024 म्हणजे 7 जुलै 2024 पासून हे या ठिकाणी याप्रमाणे पगारी ज्याच्या झालेल्या आहेत त्याच्यात ह्याप्रमाणे तुम्हाला ॲड होऊन पैसे भेटतील. आणि या ठिकाणी येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता की अशा पेमेंटमध्ये वाढ झालेली आहे. अशा प्रकारे महावितरणमध्ये तुम्ही जी तयारी फॉर्म भरले आहेत, तयारी चालू आहे. त्यामुळे आणखी तयारीला तुम्हाला एक काय बोलतात त्याला, एक तुम्हाला प्रेरणा भेटेल की ॲटलिस्ट पगारी तर भरपूर या ठिकाणी वाढ झालेली आहे 5-5 हजाराची. सुरुवातीला सुद्धा आता 3 वर्ष तुम्हाला 19, 20, 21,000 जी पगार राहणार होती ती आता सुरुवातीला अकाउंटंट सारख्या पदासाठी 24, 25, 26 राहणार आहे. आणि बाकीसुद्धा पदासाठी विद्युत सहाय्यक 20, 21, 22 अशी पगार राहणार आहे. त्यामुळे नक्कीच ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि ह्या ज्या विद्युत सहाय्यक, ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट असतील, बाकीच्या ज्या जागा आहेत अभियंताच्या, सर्व पदांसाठी सुरुवातीच्या 3 वर्षाची पगारीत 5,000 रुपयांची या ठिकाणी महावितरणने वाढ केलेली आहे.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.